हाय हॅलो नमस्कार, वेलकम टू माय चॅनल डिजिटल मार्केटिंग टॉकीज. तुम्ही डिजिटल मार्केटिंगमध्ये नवीनच जॉब सुरू केला आहे तर हा व्हिडिओ आहे तुमच्यासाठी. शेवटपर्यंत व्हिडिओ नक्की बघा. मी आज तुमच्यासाठी घेऊन आलेले आहे 7 टिप्स ज्या डिजिटल मार्केटिंग ज्या तुमच्या करिअरमध्ये किंवा तुम्हाला सक्सेसफुल होण्यासाठी खूप महत्त्वाच्या ठरू शकतात. नंबर 1, मास्टर दी फंडामेंटल्स. म्हणजे नक्की काय, तर डिजिटल मार्केटिंगच्या टर्म्स शिकण्याच्या आधी तुम्ही मार्केटिंग बेसिक्स, मार्केटिंग मॅनेजमेंट, मार्केटिंग फनल्स हे अंडरस्टँड करा. याच्यामुळे तुम्हाला कस्टमर जर्नीज कळतील आणि ज्या ब्रँडसाठी तुम्ही मार्केटिंग करताय त्यांचीही कस्टमर जर्नी तुम्हाला लक्षात येऊ शकते. त्याचप्रमाणे तुम्ही वेब ॲनालिटिक्स, गुगल ॲनालिटिक्स, त्यानंतर डेटा ट्रॅकिंग ह्यासारख्या महत्त्वाच्या गोष्टीसुद्धा शिकून घ्या. ह्या कस्टमर जर्नी शिकण्यासाठी खूप इम्पॉर्टंट आहे. नंबर 2, नो युअर टार्गेट ऑडियन्स. तुम्ही जर तुमचा ऑडियन्स पहिले समजून घेतलात, म्हणजे तो ऑडियन्स म्हणजे एक्झॅक्टली कोण आहेत ती लोकं, कुठल्या लोकेशनमधून आहेत, त्यांचे डेमोग्राफिक्स काय, इंटरेस्ट काय, तर तुम्हाला तुमचा ऑडियन्स व्यवस्थित कळेल आणि त्याप्रमाणे तुम्ही तुमचं टार्गेटिंग सेट करू शकता किंवा त्याप्रमाणे तुम्ही तुमचे कॅम्पेन्स स्ट्रॅटेजाइज करू शकता. सो तुमचा ऑडियन्स तुम्हाला माहिती असणं हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. नंबर 3, सेट स्मार्ट गोल्स. स्मार्ट गोल्स म्हणजे आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे, राईट? स्पेसिफिक, मेजरेबल, अटेनेबल, रेलेव्हंट अँड टाईम बाउंड गोल्स. ह्याच्यात एक्झॅक्टली काय करायचं आहे, तर आता सपोज तुम्ही एखाद्या पर्टिक्युलर चॅनलसाठी जर कॅम्पेन रन करत असाल किंवा तुम्हाला एखादा पर्टिक्युलर सोशल प्लॅटफॉर्म हा A to Z माहिती असेल, तर स्वतःसाठी एक स्मार्ट गोल तयार करा की पुढच्या 3 महिन्यात किंवा पुढच्या 2 महिन्यात मी हे 3 नवीन प्लॅटफॉर्म शिकीन किंवा ह्या 3 नवीन प्लॅटफॉर्मबद्दल जाणून घेईन आणि त्यांच्याबद्दल A to Z ज्या गोष्टी आहेत त्या शिकीन किंवा पुढच्या 1 महिन्यात मी हे 2 जे डिजिटल मार्केटिंगचे सर्टिफिकेशन्स आहेत ते पूर्ण करीन. मग ते कुठलेही असू देत, गुगल ॲड्सचे असू देत किंवा मेटा ॲड्सचे असू देत, बीट स्नॅपचॅट, एनी ऑफ द प्लॅटफॉर्म ऑर SEO रिलेटेड सर्टिफिकेशन्स, ते मी करीन आणि त्याची इन्फॉर्मेशन मी जाणून घेईन. हे असतात स्मार्ट गोल्स. हे सेट करा. हे एका पीस ऑफ पेपरवर ऑर ऑन अ शीट हे सगळे नोट डाऊन करा सो दॅट तुम्ही तुमची प्रोग्रेस ट्रॅक करू शकता आणि यू कॅन वर्क टुवर्ड्स सक्सेस. कारण डिजिटल मार्केटिंग म्हणजे असं नाही की तुम्हाला फक्त एकच प्लॅटफॉर्म आला आणि झालं आता मी शिकले, असं नाही आहे. डिजिटल मार्केटिंगमध्ये वेरियस प्लॅटफॉर्म्स येत असतात किंवा ऑलरेडी जे डिजिटल मार्केटिंगमध्ये जे प्लॅटफॉर्म्स आहेत ते तुम्हाला सगळे शिकणं हे गरजेचं आहे. सो सेट युअर स्मार्ट गोल्स वाईजली. नंबर 4, एक्सपेरिमेंट अँड ॲनालाइज. ह्यात आता मी असं म्हणेन की नवीन नवीन गोष्टी डिजिटल मार्केटिंगमध्ये येत असतात, त्या बघा, त्या एक्झॅक्टली कशा वर्क होत आहेत, त्या एक्सपेरिमेंट करा, AB टेस्ट करा तुमच्या ॲड कॉपीज किंवा जे तुमचे कॉम्पिटिटर्स आहेत त्यांचे लँडिंग पेजेस बघा. ते जर खूप इंटरॅक्टिव्ह असतील तर तुम्ही पण तुमच्या ब्रँडसाठी किंवा तुमच्या प्रोजेक्टसाठी ते इम्प्लिमेंट करायचं ट्राय करा. नवनवीन सजेशन्स घेऊन या. जोपर्यंत तुम्ही नवनवीन गोष्टी एक्सपेरिमेंट करत नाही, त्याचं ॲनालिसिस करत नाही, तुमचा कॅम्पेन परफॉर्मन्स जास्त इम्प्रूव्ह होणार नाही. सो ह्या गोष्टी फार इम्पॉर्टंट आहेत वेन इट कम्स टू परफॉर्मन्स मार्केटिंग. नंबर 5, हॅबिच्युअलाइज हायजीन चेक्स. डिजिटल मार्केटरसाठी ही एक सगळ्यात इम्पॉर्टंट सवय आहे. ती म्हणजे आपण जे काही कॅम्पेन सेटअप केलेलं आहे ते लाईव्ह जाण्याच्या आधी त्याचं पूर्ण थरली चेक करणं. म्हणजे ते तुमच्या मीडिया प्लॅनप्रमाणे सगळे तुमचे सेटिंग्स आहेत का, जी स्ट्रॅटेजी तुम्ही केली होती ती व्यवस्थित आहे का, बजेट व्यवस्थित दिलं आहे का, तुमचे फ्लाईट डेट्स व्यवस्थित सिलेक्टेड आहेत का, वेदर इट शुड बी अ डेली बजेट और लाईफ टाईम बजेट ते व्यवस्थित सिलेक्टेड आहे का, हे सगळं चेक करणं खूप इम्पॉर्टंट आहे बिफोर यू गो लाईव्ह विथ द कॅम्पेन्स. नंबर 6, स्टे अपडेटेड अँड लर्न. डिजिटल मार्केटिंग ही इतकी फास्ट पेस्ड फील्ड आहे की नवीन नवीन गोष्टी शिकणं, नंतर त्या इम्प्लिमेंट करून बघणं हे खूप इम्पॉर्टंट आहे. त्याचप्रमाणे डिजिटल मार्केटिंगचे आत्ता ट्रेंड्स काय आहेत हे चेक करणं, ते पण इंडस्ट्री स्पेसिफिक ट्रेंड्स काय आहेत हे पण बघणं इज रिअली इम्पॉर्टंट. सो अपडेटेड राहण्यासाठी आणि नवीन गोष्टी शिकण्यासाठी नवीन नवीन व्हिडिओज बघा, त्याच्यानंतर ब्लॉग्स वाचा, एखाद्या न्यूजलेटरला सबस्क्राईब करून ठेवा जे तुम्हाला तुमच्या मेलबॉक्समध्ये दरवेळी अपडेटेड गोष्टी
गोष्टींचे ईमेल्स पाठवत राहील आणि ज्या तुम्ही फक्त वाचून एक काही मिनिटात किंवा काही तासात नवीन गोष्टी शिकू शकता. नंबर 7, नेटवर्क अँड कोलॅबरेट. आता तुम्ही एखाद्या मोठ्या कंपनीत काम करत असाल किंवा एखाद्या छोट्याशा डिजिटल मार्केटिंग कंपनीमध्ये काम करत असाल, तर तुमच्या आजूबाजूचे जे डिजिटल मार्केटर्स आहेत किंवा तुमचे जे सीनियर्स आहेत त्यांच्या एक्सपिरियन्समधून गोष्टी शिका. किंवा जे लिंक्डइनवर किंवा जे सोशल मीडियावर फेमस डिजिटल मार्केटर्स आहेत किंवा जे डिजिटल मार्केटर गुरुज आहेत त्यांच्याकडून नक्की शिका. त्यांचे वेबिनार्स अटेंड करा, त्यांचे जे काही लाईव्ह सेशन्स होतात ते अटेंड करा. यामुळे काय होईल, तुम्हाला नवीन नवीन गोष्टी नेहमीच कळत राहतील आणि यू विल बी up to date every time. So this is a very important thing for people who are working in digital marketing. Remember, everyone starts somewhere and learning journey never ends in this fast paced field. आय होप हा तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ खरंच आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला नक्की लाईक करा. थँक्यू सो मच. सी यू लेटर. बाय.